माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बारामती येथे सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिलेली आहे। ते सध्या बारामतीत सुरू असलेल्या कृषी प्रात्यक्षिकाची पाहणी करत। काय सांगाल सर, आज तुम्ही कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन पाहायला आलाय? बारामतीला मी कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन बघायला आलेलो आहे। जवळजवळ बरंचसं प्रदर्शन बघून झालेलं आहे। अत्याधुनिक अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधलं उत्पादन वाढवण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे प्रयोग केले ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे। मी स्वतः शेतकरी आहे, शेतीमध्ये विविध प्रयोग मी आतापर्यंत केलेले आहेत, पण त्या मानाने पाहिलं तर माझे प्रयोग अत्यंत तोकडे दिसत आहेत। या ठिकाणी केलेले प्रयोग हे ऊसाच्या संदर्भात, भाजीपाल्याच्या संदर्भात असेल, केळीच्या संदर्भामध्ये असतील, सर्व पिकांच्या संदर्भामध्ये जे आधुनिक शेती करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन। आपल्याला प्राथमिक खर्च अधिक जास्त दिसत असेल, परंतु त्याचं उत्पादन जर पाहिलं तर उत्पादन अनाकनीय म्हणजे 150 टनापर्यंत ऊस जाऊ शकतो। भाजीपाल्याचं उत्पादन पाहिलं, ह्या सर्वांच्या माध्यमातून जे प्रदर्शन भरलेलं आहे तर लाखो शेतकरी या ठिकाणी आज दिसत आहे। हजारोच्या संख्येनं रोज शेतकरी या ठिकाणी येत आहे। मला वाटतं की शेतकऱ्यांनी या ठिकाणी याचा लाभ घेतला पाहिजे। AI तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करता येईल, अन्य उपकरणांचा वापर करून कसं करता येईल, हे सारं सारं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आणि वाटतं शेतीमध्ये आपली या संदर्भामध्ये काम करण्याची पद्धती जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो। परंपरागत शेतीपेक्षा वेगळ्या शेतीकडे वळण्याचा प्रयोग या ठिकाणी केलेला दिसतोय। आणि आता परंपरागत शेतीपेक्षा वेगळी शेती करून त्यातनं अधिक उत्पन्न काढणं, जिरायतीचं उत्पन्न असेल, बागायतीचं उत्पन्न असेल, त्यामधनं शुद्ध आणि अति त्याला म्हणतात की संशोधित अशा बियाण्याचा वापर करणं, या दृष्टीनं कमी श्रमामध्ये अधिक कसं करता येईल हा प्रयत्न यांनी केलेला दिसतोय। मला अत्यंत आनंद झाला आणि मला या ठिकाणी खूप शिकायला मिळालं। मी कृषी मंत्री असतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी भेटी घेतलेल्या आहेत, परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर मला समाधान वाटलं आणि या ठिकाणी मला खूप शिकायला वाटलं। शेतकऱ्यांनी पण याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे। राज्यामध्ये वेगवेगळी कृषी प्रदर्शनं भरतात, मात्र हे कृषी प्रात्यक्षिक आहे, यावर काय सांगाल तुम्ही? नाही, मी अनेक कृषी प्रदर्शनांना भेटी दिलेल्या आहे, कृषी प्रदर्शनं पाहिलेले आहे। त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी उत्पादनाच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं आहे किंवा आम्ही काय केलेलं आहे ते लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसिद्धी व्यवस्थित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो। शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये ज्ञान मिळतं, कृषी अवजार असतील, कृषी अवजार बघायला मिळतात, परंतु या ठिकाणी प्रात्यक्षिक आहे, म्हणजे स्वतः शेतीमध्येच आपल्याला बघायला मिळतं। असं म्हणता येत नाही की वांगे कसे येतात, म्हणजे 20 टन वांगे एकराला येतात, 4 दिवसाआड तोड त्याची होऊ शकते, हे आपल्याला न पटणार असतं। पण इथं आल्यानंतर इथं पाहतो तर त्या ठिकाणी ते वांगे आणि ते वांग्याचा तो शेती पाहिली तर त्या ठिकाणी ते 20 टनापर्यंत जाऊ शकतं। मिरचीचं उत्पादन असेल, टोमॅटोचं उत्पादन असेल, भाजीपाल्याचं उत्पादन असेल, केळीचं उत्पादन आहे, ऊसाचं उत्पादन आहे, मी स्वतः या ठिकाणी पाहिलं की प्रात्यक्षिक आहे। शेतीमध्ये हे सारं उभा आहे आणि ते विश्वास ठेवतो आपण की बघा नजरेनं बघून घ्या हे की उत्पादन। त्यामुळे अनेक जे आपण पाहिलेले आहेत कृषीच्या संदर्भामध्ये प्रदर्शन ती वेगळे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वेगळं। या ठिकाणी या बघा आणि शेतीमध्ये उत्पन्न होतं की नाही ते तुमच्या नजरेनं खात्री करून बघा। पारंपरिक शेती आता म्हणजे फायद्याची होत नाहीत, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळावं असं या प्रदर्शनातून संदेश दिला जातोय। काय शेती झाली आहे भांडवली, शेतकऱ्यांना असं वाटतं की मला या अशा प्रकारची शेती केली पाहिजे, परंतु त्यांनी कमी खर्चामध्ये कशी शेती करावी याचंही प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं। म्हणजे निव्वळ पैसा नाही म्हणून आम्ही शेती करू शकत नाही अत्याधुनिक असं नाहीये। कमी खर्चामध्ये आपल्या कमी याच्यामध्ये श्रमामध्ये कसं अधिक उत्पादन करता येईल आणि ते जिरायत उत्पादनाच्या संदर्भामध्ये काही प्रयोग जे आहेत ते अत्यंत यशस्वीरित्या या ठिकाणी केलेले दिसत आहे। आणि मला वाटतं की साऱ्याच्या दृष्टिकोनात इथं प्रत्यक्ष खात्री केली पाहून तरच तुम्हाला समजू शकेल। हे बोलण्यासारखं नाही आहे, सांगण्यासारखं नाही। आपण या बघा, खात्री करा आणि मग तुम्हाला ठिकाणी बघेल। पारंपरिक शेती ही आपण करतच आलेलो आहे, पण त्याच्यामध्ये हळूहळू बदल करण्याची आवश्यकता आहे। एकूणच या ठिकाणी पारंपरिक शेतीमध्ये हळूहळू बदल करण्याची आवश्यकता आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय। मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती।